तुम्हाला आता माझा सर्दीला स्वर ऐकायला लागणार आहे, त्याच्याबद्दल माफ करा. पण सर्वप्रथम सगळ्यांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक सदिच्छा. मराठी भाषा दिनाच्या दिवशी एक शिक्षिका निर्माती असलेला एक चित्रपट येणार आहे. त्याचं सुतोवाच किंवा त्याचं काय म्हणू बरं, त्याचं प्रास्ताविक म्हणून एक गाणं इतकं सुंदर वैशालीनी गायलेलं आणि सरांनी लिहिलेलं, संगीतबद्ध केलेलं. मला असं वाटतं की जेव्हा गीतकारच संगीतकार असतो तेव्हा त्या गाण्याला एक वेगळी खुमारी असते. आणि गौतमीने येऊन 4 चांद लावलेले आहेत त्याला. आपलं हिंदीशी भांडण नाही, आपलं कुठल्याच भाषेशी भांडण नाही, फक्त मराठीचा अभिमान आहे. आणि ज्या वेळेला गौतमी येणार आहे आणि ती हे नृत्य साकारणार आहे असं कळलं होतं तेव्हा माझ्यासाठी परत एकदा, आता दुसऱ्या भाषेतला शब्द, फॅन मोमेंट होती. आणि मला सारखं असं वाटत होतं की जिला आपण इतकं सारखं सारखं बघत असतो आणि जिला इतक्या लोकांचा भरघोस प्रतिसाद मिळतो, अशी मोठी स्टार आपल्याकडे येणार आहे, तर ती कशी असेल ह्याची खूप उत्सुकता होती. आणि तिची मेहनत घेणं, तिला पटपट गोष्टी कळलं. आणि मला वाटतं की प्रत्येक नृत्य दिग्दर्शकाला पूर्णपणे त्याच्या गाण्याला, त्याच्या कोरिओग्राफीला किंवा इव्हन आमचे जे काही सिनेमॅटोग्राफर आहेत, छायाचित्रकार आहेत, ज्यांनी उत्तम छायाचित्रण केलेलं आहे, तुम्हाला फार वेगळं आणि सुंदर कोकण या चित्रपटामध्ये दिसणार आहे, जसं तुम्ही कधीच बघितलेलं नाही असं. तर ह्या सगळ्यांचं स्वप्न असावं अशी ती परफॉर्मर आहे. आणि गौतमीचं खूप खूप कौतुक ह्या गाण्यासाठी. तुम्ही सगळेजण ते जेव्हा चित्रपटात बघाल तेव्हा तुम्हाला एक वेगळाच आनंद मिळणार आहे. ह्या पूर्ण चमूचा मी एक भाग आहे, याच्याबद्दल मला खूप अभिमान वाटतो. आणि एक महत्त्वाची गोष्ट सांगायची मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने, ती म्हणजे अशी की आज मराठी भाषेच्या सदिच्छा एकमेकांना देत असताना आपण सतत प्रमाण भाषेत त्या दिलेल्या आहेत. पण मराठी भाषेचा गोडवा हा फक्त प्रमाण भाषेत नाहीये. त्या मराठी भाषेचा जो गोडवा आहे तो निरनिराळ्या तिच्या बोलीभाषांमध्ये सुद्धा आहे. आणि ती बोलीभाषा आपल्याला या चित्रपटातून बघायला मिळणार आहे, एक वेगळी संस्कृती आपल्याला बघायला मिळणार आहे. पंडित सरांनी ज्या पद्धतीने हे नृत्य तुमच्या समोर आणलेलं आहे, त्यांचा उत्साह, त्यांचा हुरूप, त्यांची टीम, हे इतकं अफलातून होतं की पुन्हा एकदा सुबलदांचे दिवस आठवले, पुन्हा एकदा जुने दिवस आठवले. आणि इतकं छान वाटलं मला, कारण मला असं वाटतं की मी तर फारच म्हणजे अश्मयुगीन कलाकार आहे. जेव्हा मॉनिटर बघायला मिळायचं नाही तेव्हापासून आपण काम करतो आहोत. ब्लॅक अँड व्हाईट मॉनिटर, ब्लॅक अँड व्हाईट इतकी जुनी नाही पण मॉनिटर बघायला मिळत नव्हता आणि रिटेक्स केले की शिव्या पडत होत्या, कारण तेव्हा डिजिटल काहीच नव्हतं. फिल्म वाया जात होती, स्टॉक वाया जात होता. त्या काळातली मी आहे. आणि त्या काळात सुद्धा जर गौतमी असती तर तिने स्टॉक वाचवला असता, ह्याच्याबद्दल मी अगदी तुम्हाला खात्री देऊ शकते. खूप उत्तम टीम जमलेली आहे. उदयनी फार मनापासून परिश्रमपूर्वक हा सिनेमा तयार केलेला आहे. पूजा सारखी नवीन मुलगी आहे. वेदांतचं हे पदार्पण आहे. तुम्हाला पदार्पण वाटणार नाही, इतकं उत्तम त्यांनी काम केलेलं आहे. माझी गुणी आहेत मुलं दोन्ही. आणि आमचा हिरो जो सगळ्यात शेवटी आमच्या टीम मध्ये आला, पण आमचा झाला लवकरच. आणि आमचे रावराणी नावाचे आमचे जे काही एक मित्र आहेत, ज्यांनी म्हणजे चित्रपट तुमची करमणूक नक्कीच करेल, पण त्या करमणुकीची आमची जबाबदारी त्यांनी घेतली होती पूर्ण चित्रीकरणाच्या दरम्यान. तर त्याच्यामुळे असे 101 कलाकार तुम्हाला बघायला मिळणार आहेत. सगळ्यात महत्वाचं हे आहे की जे आत्ता आपल्याला बघायला फार क्वचित मिळतं की खरंच ज्यांना चित्रपट निर्मिती करायची आहे असे निर्माते फार क्वचित आता आढळतात. फायनान्सर्सच निर्माते होत आहेत. अशा वेळेला आपल्या कष्टाचे पैसे घालून आपल्या लेखाला उभी करणारी आणि चित्रपट वेगळ्या धाटणीचा, जो पूर्णपणे धंदेवाईक नाही, जरा वेगळ्या वाटेवरचा चित्रपट आहे, असा करण्याचा धाडस दाखवणाऱ्या दीपा सावंत यांचं खूप खूप कौतुक. एक शिक्षिका आणि एक आई जेव्हा चित्रपट निर्माण करते तेव्हा त्याचं काय होतं ते तुम्ही
प्रत्यक्ष रजतपटावरती बघा अशी मी तुम्हाला विनंती करेन. हा चित्रपट जेव्हा कधी प्रदर्शित होईल तेव्हा ह्याच्या दसपट लोकांना मला भेटायला आवडेल नक्की. आणि तेव्हा ही आजारी असेल, मी वेळेत बसेल अशी खात्री तुम्हाला देते. छान आजची संध्याकाळ आपण घालू. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा सदिच्छा. जय हिंद. क्रिएशन्स, मी दीपा सावंत खोत आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण इतक्या प्रेमाने आदराने आणि इतक्या मोठ्या संख्येने इथे जमला आहात, तुमचं खूप खूप धन्यवाद. मी एक साधी खेड्यात जन्मलेली मुलगी, खेड्यात शिक्षण झालं, त्यानंतर माझ्याच कॉलेजमध्ये मी प्रोफेसर झाले, त्यानंतर मी मुंबईला येऊन एका शाळेची प्रिन्सिपल झाले आणि आत्ता तुमच्यासमोर प्रोड्युसर म्हणून उभी आहे. तर असा हा माझा प्रवास. आपण सगळ्यांनी आदर प्रेम द्यावं आणि चित्रपट आता पुढे काहीच दिवसात तुमच्यासमोर येईल, तर असंच मोठ्या संख्येने त्या चित्रपटाला सुद्धा प्रेम द्यावं. गौतमी मॅम माझ्या आग्रहाखातर इथे आले आहेत, त्यामुळे मनपूर्वक धन्यवाद. कालपासून मी त्यांना इथे बांधून ठेवलं आहे तर त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. दिग्दर्शक उदय सर आणि आमची संपूर्ण टीम, इथे नावं घेतली तर वेळ कमी पडेल, मॅमना पण जायचं आहे, तर सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. माझ्या घरचे लोक इथे आले आहेत, माझे काका, माझी ताई आणि सगळे लोक, तर त्यांना सगळ्यांना धन्यवाद. प्रोड्युसर आलेत बाळू मामाचे राकेश सर, त्यानंतर मुंबई विभागाचे उपसचिव आलेत, आपले कोरिओग्राफर आलेत, तर सगळ्यांनी प्रेमाने माझं आमंत्रण स्वीकारलं आणि इथे उपस्थिती दाखवली आहे, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानते. थँक्यू. माझ्यावर एक जबाबदारी दिली आहे की चित्रपटाचं नाव आपण इथे अनाऊन्स करणार आहे. तर मी 3 काउंटडाऊन करेन, त्यानंतर मी चित्रपटाचं नाव म्हणजे कोणालाच माहीत नाही आहे, फक्त निर्माता मॅडमना आणि मलाच माहीत आहे आणि आमचे DOP सचिन लोखंडे साहेब त्यांना माहीत आहे. तर मी चित्रपटाचं पहिल्यांदा नाव अनाऊन्स करतो. आपण जोरदार टाळ्याने स्वागत करूया. 1 2 3. चित्रपटाचं नाव आहे तलास. 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 तलास म्हणजे समुद्राच्या तळाशी जे काही हरवलंय त्याचा शोध घेणं. एक माणसाची वृत्ती आहे काहीतरी शोध घेण्याची. ती वृत्ती ह्या चित्रपटात मी सस्पेन्स आणि थ्रिलर या जॉनरमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे आणि हा तलास आपल्या प्रत्येकाला काहीतरी नवीन शोधण्याचा आणि नवीन अर्थ देण्याचा प्रयत्न करेल. आलेल्या सर्व मंडळींचे मी आभार मानतो. माझे सगळे कलाकार मित्र, टेक्निकल्स टीम आहे ते आहेत, ते आलेत, पत्रकार बंधू आलेत. माझं ही तलास आपल्या सर्वांपर्यंत पोहोचेल अशी आशा बाळगतो. धन्यवाद.